स्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे शाही मखाना व्हेज उपवास स्पेशल। चला तर मग कशी करायची ते बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। सगळ्यात पहिले लागणार आहे मखाणे। हे आपल्याला किती भाजी करायची याच्यावर अवलंबून आहे। हे मी 1 बाउल घेतलेला आहे। आता आपल्याला जो काही मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी 7 काजू घेतलेले आहेत। हे अंदाजाने 6-7 घ्यायचे। 5 बदाम घेतलेले आहेत आणि 1 टीस्पून मगजबी घेतलेली आहे। मगजबी ही ऐच्छिक आहे। उपवासाला ज्यांना चालते त्यांनी वापरायची, नाही टाकली तरी चालेल। हे मी 1 तास आधी गरम पाण्यात भिजवून ठेवलेले आहे। त्याच्यानंतर वाटण्यासाठी म्हणून अजून 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 टीस्पून मिरे आणि 1 इंच आलं। फोडणीसाठी जिरं आणि साजूक तूप। ज्यांना आवडतं ते यात फ्रेश क्रीम टाकू शकतात, म्हणून क्रीम आणि पाणी। सगळ्यात महत्त्वाचं मीठ। चला तर मग आपण आता सुरू करूया। हे पहा, मी अगदी थोडंसं तूप पॅन मध्ये टाकते आहे। 1 पाव चमचा तूप मी घेतलं असणार आहे। आणि यामध्ये हे मी माझा पॅन मी आधीच ठेवला होता गरम करायला। यात हे मखाणे मी थोडेसे परतून घेणार आहे। मंद आचेवर त्याला 1-2 मिनिटं मी परतून घेते। त्याचा असा थोडासा रंग बदलला आणि थोडे ते कुरकुरीत झाले की आपल्याला काढून घ्यायचे दुसऱ्या भांड्यात। पहा, 1च मिनिट झालेला आहे जेमतेम। मला मखाण्यांचा रंगही बदललेला असेल आणि छान ते कुरकुरीत झालेले आहेत। आपण हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया। सगळे ड्रायफ्रुट्स एका बाउल मध्ये काढले आहे। तसं पाहिलं या बदामाची साल निघून तुम्ही काढू शकता, कारण बदाम भिजत टाकल्यानंतर हे असे सगळे साल निघतात, पण मी काढणार नाही या, कारण मी तीच पेस्ट तशीच करणार आहे सालासहित। पण तुम्हाला जर नसतील आवडत तर तुम्ही असे काढून घेऊ शकता। झटपट निघतात, काहीही वेळ लागत नाही। बघा, इतका पटकन याचं असं साल निघालेला आहे। आता हे ड्रायफ्रुट्स आपण थोडेसे तुपावर परतूया। मी गॅस ऑन करते। गॅस माझा एकदम मध्यम आहे। थोडंसं तूप, अगदीच थोडंसं पहा, पाव चमचापेक्षा कमी आहे, ते टाकून मी सगळे ड्रायफ्रुट्स परतून घेणार आहे। मगजबी जरा सांभाळून, कारण परताना मगजबी उडतात, बाकी काजू बदामला काही होत नाही। हे पहा, आता काजूचा रंग बदललाय, बदामाचे बदललेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। मी अगदी थोडंसं तूप टाकते आहे। मी या तुपावरती मिरे, मिरची आणि आल्याचे तुकडे, जे आपण 1 इंच आलं घेतलं होतं ना ते पहा, ते छान आलं, मिरची आणि मिरे आपण परतून घेतोय। मिरे तडतडायला लागले, मिरचीचे दिसले असेल तुम्हाला, छान भाजल्या गेलेली आहे। 1 अर्धा मिनिट पण नाही लागत ठेवायला। हे पहा, आता आपण काढून घ्यायचं।
मिक्सरचा पॉट घेते. मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. आता ह्यात आपण पेस्ट करण्यासाठी पाणी वापरणार आहोत. पण सगळ्यात आधी आपलं जे काजू, बदाम आणि मगज बी ज्यात भिजवलं होतं तेच पाणी मी आधी वापरणार आहे. त्यामुळे हे पाणी मी यात घालते. या पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप घालूया. शाही म्हटल्यावर सगळं शाही आलं पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर 1 टीस्पून जिरं, हा जो आपण मगाशी तुम्हाला दाखवला सगळं आपण पेस्ट जी केली आहे, काजू, बदाम, मगजबी, मिरची, आलं सगळ्याची पेस्ट आहे. जिरं तडतडलं की त्यात आपल्याला ही पेस्ट घालायची आहे. तुम्ही मिरची मसाल्यात न टाकता डायरेक्ट अशी पण तुपात टाकू शकता. गॅस मात्र एकदम मंद आणि हा मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडासा रंग थोडा चेंज होतपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचे. गॅस मात्र कमीच असला पाहिजे. अगदी आपल्याला व्हाईट ग्रेव्हीच आहे पण भाजले नाही गेलं तर मग ते कच्चट लागतं म्हणून भाजायचे. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही उपवासाच्या पोळ्या माझ्या चॅनलवर बघू शकता. शिंगाडा पीठ, राजगिरा पीठाच्या त्याच्याबरोबर ही भाजी नेहमीच आपलं तेच बटाट्याची भाजी काहीतरी करण्यापेक्षा मखाण्याची भाजी आणि पोळी मुलंही उपवास करायला आनंदाने करतात. आणि मुख्य म्हणजे ते साबुदाणा काही खाण्यापेक्षा सगळं पौष्टिक, शुद्ध असं चांगलं पोटाला त्रास न होणारं अन्न आपल्या मुलांच्या सगळ्यांच्या पोटात जातं. आता तुम्हाला दिसेलच आपला मसाल्याचा मगापेक्षा रंग बदललेला आहे. याच्यापेक्षा आपल्याला जास्त त्याला भाजायचंही नाही आहे आणि तूप सुटलेलं दिसतं आहे. आता आपण मगाशी बदाम आणि मगजबीचं पाणी वापरलं होतं मसाला बारीक करताना. आता काजूचं जे आहे ते मी यात घालते. आणि आता मी गॅस थोडी फ्लेम वाढवलेली आहे. या पाण्याला आता उकळी आली की आपण याच्यात आपले जे शाही करायचं आहे ते क्रीम टाकणार आहोत. आता आपण हे 1, 2, 3 चमचे सध्या मी क्रीम टाकलेलं आहे. ते छान परतून घेणार आहोत. तुमच्याकडे समजा क्रीम नसेल तर तुम्ही दूध आणि थोडंसं दही पण घालू शकता. शाही करायचं म्हणून मी फक्त यात क्रीम वापरलेला आहे. आता ही जी मगाची मसाल्याची आपली बाउल आहे यात मसाला लागलेला आहे. त्यात आपण थोडंसं पाणी घालूया आणि या क्रीमच्या बाउलमध्ये पाणी घालूया आणि हे सगळं छान असं मिक्स करून आपल्या पॅनमध्ये सगळं
टाकूया. हे पहा, यात तुम्ही केशर सुद्धा घालू शकता. आपल्याला जे टाकायचे शाही करण्यासाठी ते सगळं आपण भाजीत घालू शकतो. मी एरवी याच्यात करते, पण आज मी केशरही घातलं नाही, दूध नाही, दही नाही, फक्त क्रीम घालून ही भाजी मी आज केलेली आहे. पण फार सुंदर लागते ही भाजी चवीला. तुम्ही करून बघा आणि मला माहिती आहे की तुम्ही नक्की मला प्रतिक्रियांमध्ये सांगा की खूप छान होते भाजी. आता आपण यात मीठ घालूया, थोडंसं साधं आणि थोडंसं काळं मीठ. ज्यांना उपासाला साधं चालत नाही, काळं चालतं, त्यांनी सेंधव मीठ, काळं मीठच घालायचं आहे. आणि जे नॉर्मल मीठ खातात त्यांनी नॉर्मल. आता गॅसची फ्लेम मी मोठी करते. बघा तुम्ही, हे फुल गॅस केलेला आहे. आता याला उकळी आली की यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पहा, आता उकळी यायला लागली आहे. आता आपल्याला भाजीचा थिकनेस कसा हवा आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालणार आहे. मी तुम्हाला दाखवलं नव्हतं, पण मी यात एक अर्धा टीस्पून साखर घालते. हे ऑप्शनल आहे. ज्याला थोडंसं गोडसर आवडतं त्यांनी घालावं आणि नको तर नाही घातलं तरी काहीही हरकत नाही. मी आता त्या जवळजवळ एक अर्धी वाटी पाणी घालते आणि आता ह्याच्यात हे जे मखाणे आहेत आपण तुपात परतून घेतलेले हे टाकते. हे आता छान आपल्याला ह्याच्यात 5-1 मिनिटं तरी मंद आचेवर त्याला शिजू द्यायचं आहे. मखाना छान मऊ पडतो आणि जर तो घट्ट झाला या रस्स्यात तर आपण त्यात पाणी घालू शकतो. या क्षणी तुम्ही चव घेऊन बघू शकता मीठ वगैरे कसं आहे. बाकी आपल्या जेव्हा व्हेज ग्रेव्हीज असतात त्यात आपण कांदा वगैरे सगळं टाकतो, यात काहीही न टाकता फक्त हिरवी मिरची आणि मिऱ्याचा तिखटपणा याने पण छान येतो तो. बाकी कोणतेच मसाले आपल्याला चालत नाही, तरीही ही भाजी खूप छान लागते. आता एक 5 मिनिटं मंद आचेवर याला आपण शिजू देऊया. आता मी याला 5 मिनिटं मंद आचेवर शिजू देणार आहे. 5 मिनिटं झाले की मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आता मी झाकण काढते आहे. बघू शकतो हे मखाणे मऊ पडलेले आहेत. हे पहा किती सॉफ्ट झालाय तो मखाना दिसतो. आता आपली भाजी पूर्णपणे तयार आहे. आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे पहा, ही आपली शाही मखाना व्हेज उपवास स्पेशल भाजी तयार आहे. आता जी येणारी एकादशी आहे, या एकादशीला तुम्ही ही भाजी करून बघा. खूप छान लागते. पोळी बरोबर, म्हणजे शिंगाडा पीठ, राजगिरा पिठाच्या पोळी बरोबर खा किंवा नुसती बाउलमध्ये घेऊन खाल्ली ना तरी सुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते. मखाणे अतिशय पौष्टिक असतात आणि बाकी जे काही आपण साहित्य टाकले ते सगळं पौष्टिक आहे. त्यामुळे भाजी खूप छान लागते. तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि मला प्रतिक्रिया द्या की तुमची भाजी कशी झाली. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा